मी बिलकुल नाही करप्यासाठी बोलणार. बाहेर नाचणार फक्त आम्ही, बस. कंपनीचं पहिल्यांदा नेटिव्ह वापरलं, 15 दिवसांनी सर्वो वापरलं. तर मला रिझल्ट एकदम सर्वोचे बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. मी करप्यासाठी बाहेर कंपनीचं पहिल्यांदा नेटिव्ह वापरलं, 15 दिवसांनी सर्वो वापरलं. तर मला रिझल्ट एकदम सर्वोचे बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता. चाहत में दो जहां हम भुला बैठे एकच मिनिट मॅन ऑफ द मॅच साठी इथं माफिया संघ आनंद साजरी करताना बजाव. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे सुशील शर्मा. 2 ओव्हर मध्ये 8 रन देऊन 2 विकेट घेतले आहेत त्यांनी आणि 12 बॉल मध्ये 16 रन केलेले आहेत. त्यात एक षटकाराचा समावेश आहे. अशोक डिंडा आलेले आहेत कॉमेंटेटर कडे भेटायला. सुंदर असा शॉट मारला आहे पण तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण केलेलं आहे. जेवण बाकी असेल तर लवकर जेवण करून घेणे. महाराज 20 मिनिटं थांबणार आहेत. शैलेश भाऊ स्ट्रायकर आणि जेवण करल्या. जे बाकी असतील त्यांनी जेवण करा. माफिया दोंडाईचा संघ आणि माफिया संघाने जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. गणेश साहेब काय तुम्ही नाराज दिसतायत? मॅच हारले म्हणून सांघिक खेळ असतो, चालू असतं, हार जीत चालू असते. नाही जे केले शैलेश भाऊ उद्या पण यायचं आहे बरं का. शैलेश भाऊ उद्या तुमची मॅच श्री अॅग्रो 11 सोबत आहे. उद्या तुम्ही नक्की यायचं. उद्या जर तुम्ही जिंकले तर तुम्ही क्वार्टर फायनल मध्ये जाणार. आणि तुम्ही समजा तुम्ही उद्या नाही आले तर श्री अॅग्रो संघाला विजय घोषित करण्यात येईल. तुम्हाला उद्या यावंच लागेल. आणि तसं केलं तर एकदम ओके 2 मिनिटं स्कोर सांगा. या मॅच वर लक्ष द्या आता कॉमेंटेटर. ओके ओके प्रणव भाऊ. ओके झालेल्या मॅचांवर बोलू नये.
खूप छान असा बॉलर घेऊन आलेली आहे पिंपळनेर टीम. शिरपूर संघाचे 8 रन झाले एका ओव्हरमध्ये. एक ओव्हर मध्ये 8 रन. अतिशय आणि वाईट बॉलला सुंदर मारून असा 4 रन प्राप्त केलेले आहेत 4 रन मिळालेले आहे. शिरपूर टीम. मॅन ऑफ द मॅचचे प्लेयर सुशील भाऊ इथे आलेले आहेत. पण ते त्यांच्या मॅन ऑफ द मॅच सुशील भाऊ शर्मा. सुशील भाऊंचा डान्स बघितल्याशिवाय त्यांना मॅन ऑफ द मॅच देणार. पहिले खाना जेवण खायला करून सुशील घेऊ भाऊ. द्या त्यांना 2 मिनिटं. सुशील भाऊ असं नाही शेख भाऊ. चालणार. हो शेख भाऊ. सुशील भाऊ जेवण महत्वाचं आहे. तुम्हाला ड्रॉप आम्ही संध्याकाळी देऊ. आउट दिलेला आहे. असा बॉल पिंपळनेर संघाकडून. काल शिरपूर संघाने 4 ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केलेली होती. 54 रन त्यांनी काल मारलेले होते. आणि नवापूर विरुद्ध मॅचही जिंकलेले होते ते. काल दिस ना काय होईन तर शिरपूर योगेश भाऊ एकदम फ्रेश मूड मध्ये. त्यांची झोप अत्यंत चांगल्या प्रकारे झालेली आहे. सुंदर असा शॉट शतक. मारलेला आहे. पण 2 2 रन रन घेण्यात अतिशय batsman सुंदर. यशस्वी. पुढचा चेंडू खेळताना. अरे वा गॅप मध्ये सुंदर असा आणला गॅप आहे. मध्ये बॉल मारलेला आणि आहे. चौकार! छान! शिरपूर चौकार संघाकडून मारलाय चौकार! शिरपूर संघाने. चंदू मामा कर्नूल से 19 नंबर. चंदू मामा कर्नूल सेट्स मला वाटतं हैदराबाद. त्यांनी यावर्षी ग्राउंड मध्ये पाय ठेवलेला नाही. 91-96 मका जोर से. चंदू मामा नेहाड दे. क्रीम जेवणाचा बॉलर. आस्वाद क्रीम घ्यायला बॉलर, जात आहेत. क्रीम बॉलर. हे परत दुसऱ्यांदा जेवण करत आहेत. स्कोर ओव्हर झाल्यानंतर अपडेट करण्यात येईल. 2 ओव्हर मध्ये 18 रन आणि 1 विकेट गेलेली आहे शिरपूर संघाची. मयूर पाटील आणि वसाई साहेब दोघे जा टॉस करून घ्या प्लीज. मयूर भाऊ आणि पंकज भाऊ आहे त्यांच्याकडून मागून घ्या प्लीज. आणि तुमच्याकडे असेल तर चालवणार काही हरकत नाही. शहादा टीम कॅप्टन शहादा टॉस पाडायला शहादा टीम. हिरा मामा ओ हिरा मामा. शिरपूर संघाचा स्कोर झालेला आहे 29 रन 2 विकेटच्या नुकसानवर. हिरा मामाला टॉस 3 साठी ओव्हर पाठवा. टोटल झालेले आहेत. टॉस साठी मामा येत आहेत. बॅटिंग बॉलिंग काही भेटत नाही पण टॉस पाडायला येतील. गुरकुटे साहेब सुंदर असा YouTube गॅप काढलेला आहे शिरपूर संघाच्या बॅट्समनने. यांच्याकडून जाणून घेऊ आपण फिल्डर सज्ज. 2 रन मिळाले आपल्या आहेत त्यांना. नियोजन समितीबद्दल की हे पंकज नियोजन भाऊ. कसं वाटलं तुम्हाला? काय मत आहे तुमचं? तुमचं मत इथं मांडा.
आणि अंपायरवर दबाव टाकताना या ठिकाणी NAPL पेपराचा अभ्यास करावा विद्यार्थ्यांनी आणि विकेट घेतलेली आहे. या ठिकाणी मॅचेसचं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक दिवस जरी जास्त असला पण नियोजनामध्ये कुठल्याही पद्धतीची कमी आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. तरी सगळे धुळे नंदुरबार या दोन्ही जिल्ह्याचे क्रिकेट असोसिएशनचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझा माईक चंदूभाई यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. 4 ओव्हरमध्ये शिरपूर संघाचा स्कोर 31 रन 2 विकेट गमावून. धन्यवाद मिरकुटे साहेब. शिरपूर संघावर चांगल्या प्रमाणे लगाम लावली आहे. पप्पू दादा माफिया टीमचे ऑलराउंडर फिल्डर पोलार्ड बॅटिंग नाही भेटली मला. बापरे काय करशील तू आता. फुल्ली बॅटिंग तुलेच राही ओपनर काही वांधा नाही पप्पू दादा. असं आपण निवेदन करतो की आपले जे कॅप्टन आहे त्यांच्याशी की तुम्हाला ओपनर उतरावं यावं पुढची मॅचला. टेन्शन घेऊ नका. 10 नंबर जर्सी पप्पू दादा पोलार्ड. आता पुढची ओव्हर स्वतः पिंपळनेरचे कॅप्टन गणभाऊ हे घेऊन येत आहेत शिरपूर टीमच्या विरोधात. गणभाऊ खूप छान अशी बॅटिंग. गणभाऊची बॉलिंग खूप छान आहे. ऑलराउंडर फिल्डर आहे. सर्व गुण संपन्न असे गणभाऊ. शिवनेरी कृषी सेवा केंद्राचे संचालक. छोटे धावांची जबरदस्त फिल्ड झालेली आहे आणि एक छोटी डाव घेऊन असे 3 धावा पूर्ण केल्या आहेत या बॉलला. खूप छान अशी बॅटिंग करताय शिरपूरचे बॅट्समॅन. माफिया टीम आणि दोंडेच्या टीम जेवणाचा आस्वाद घेताना त्यांचे जेवण चालू आहे. जेवणाची खूप चांगली व्यवस्था होती आपल्या आचार्याकडून. बाजीगर संघाचे स्टार प्लेयर हर्ष गायकवाड त्यांनी 2 ओव्हर टाकून त्यांच्या संघाला जिंकवण्यात. शहादा टीम टॉस जिंकलेली आहे आणि त्यांच्यात आधी डॉक्युमेंट चेक होतील धुळे डायमंड मध्ये आणि शहादा मध्ये. प्रणव दादा तिकडेच निवारा करा. तिकडेच डॉक्युमेंट चेक करून घ्या. आता कुठलाही वाद होणार नाही याची काळजी घ्या. एग्रो प्रीमियम लीग NPL 2024 सीझन 4 आणि मागच्या विजेता टीम धुळे युद्ध ही दोघे मॅच हरून ती बाहेर झालेली आहे आणि उपविजेता माफिया आता सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. शिरपूर संघाचे 5 ओव्हरमध्ये 38 रन झालेले आहेत 3 विकेट गमावून. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना रन वाढवण्याची आवश्यकता आहे. पिंपळनेर संघाने त्यांच्यावर चांगला कंट्रोल केलेला आहे. शहादा टीम आणि धुळे डायमंड मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. संदीप भाऊ टॉस शहादाने जिंकलेला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या आणि आपला निर्णय लवकर सांगा. खूप कमी रन आहेत 38 रन म्हणजे. संदीप भाऊ कॅप्टन शहादा. काय म्हणताय. नाही रन पाहून घ्या पहिले किती झाले असतील ते. गणुदादा मागच्या ओव्हरचा 1 रन ऍड झालेला असेल आणि ते अपडेट व्हायला टाइम लागतो. काही अडचण नाही. 38 रन झालेले आहेत. 38 रन 38 रन 5 ओव्हर झालेले लास्ट ओव्हर आहे. 3 विकेट.
नाही 38 रन झालेले त्यांचे 38. 5 ओव्हर मध्ये हो, 38 गणेश रन भाऊ. आहेत शिरपूर संघाचे. एकला मार दिशी तू जाऊ दे तारला बोलू. कॉमेंट्री मध्ये दोन्ही संघाचे प्लेयर आहेत. गणू दादा हे काय नाही त्याच्यामध्ये पाणी नाही, पाणी घेऊन येतो भरून ये. कुणाल भाऊंचं आता जीवन स्वतः झालेलं घेऊन तिकडे आहे जाऊन आणि ते बसत कॉमेंट्री नाहीये. मध्ये आलेले आहेत. अजितचे टीएम ठाकूर साहेब जेवणाचा आस्वाद घेऊन येत आहेत. टायमावर जेवणाला निवडत आहे फक्त, आणि त्यांचे सहकार्य लागेल पुढच्या 2-3 दिवस. खूप असं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे, पण त्यांचे सहकार्य खूप कमी पडून राहिलं NPL मध्ये. कोणाला काही द्यायचे असेल ते. सुंदर असा शॉट मारलेला आहे बॅट्समनने. अंपायर डिसिजन अंपायर डिसिजन 6 रन. मारलेले आहेत. 44 रन झालेले आहेत. खूप असे रन त्यांना गरजेचे आहे. या ओव्हरमध्ये त्यांनी जेवढे जास्त रन करतील तेवढा त्यांना चेस करायला चांगलं राहील, आणि समोरची टीम जेवढं कमी रन देईल तेवढं त्यांना विन होण्यासाठी चांगलं आहे. खूप छान असा फटकार मारलेला आहे 07 नंबरच्या जर्सी नंबरने, आणि तसेच गणोभाने खूप चांगली फिल्डिंग तिथे केली आहे. सत्यवान भाऊ गाड्या जास्त वाजू नका, माझा आवाज कमी ठेवा. सुंदर असा शॉट मारलाय, पण तेवढी चांगली फिल्डिंग केलेली आहे प्लेयर. आणि इथे रनआउटचा चान्स दिसतोय. खूप चांगले असे चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट शिरपूर संघाची. शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त रन करायची त्यांची कोशिश आहे. बॉलर इथं लाईन विसरला दिसतोय. व्हाईट बॉल टाकलाय त्यांनी. अंपायरचे डिसिजन वाईट. एक्स्ट्रा 1 रन. लवकर मॅच चालू करा, नंतरच अंपायर मॅच असते तिला खूप वेळ लागतो आणि अंधार पडून जाते, आणि ओव्हर सुद्धा कमी करावे लागतात. म्हणून लास्ट ओव्हर आहे. चला हॅलो, लवकर मॅच पूर्ण करा. अंपायर लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. उशीर करू नका, वाद घालू नका, आणि गाणे बंद ठेवा जरा. 5 अंपायर करते ना भाऊ. 57. आपली मजा मारणी फक्त. शिरपूर संघाचा स्कोर 49 रन, आणि त्यांच्या बॅटिंगचे अजून 3 बॉल बाकी आहेत. आदित्य भाऊ तुमची हॅलो अंपायर, फक्त 3 बॉल बाकी आहेत. सामना लवकरात लवकर चालू करावा. माफिया टीमचे स्टार बल्लेबाज सागर बदाने ग्राउंड मध्ये सागर बदाने जाताना काय करतायत? अरे लवकर लवकर सागर, तिथेच थांबून यायला कुठं कोणी असेल. खूप छान असा फटकार मारलेला आहे, आणि 2चा कॉल झालेला आहे, आणि तसेच 2 रन सुद्धा पूर्ण करून घेतील. खूप छान असा थ्रो होता गणोभाचा. शिरपूर संघ शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये त्यांनी 13 रन आतापर्यंत काढलेले आहेत. सुंदर असा शॉट मारलाय. 4 रन.
गोयल ट्रेडिंग सुंदर कंपनीचे अशी कप्तान बॅटिंग करताना शिरपूर आदिभाऊ राजपूत यांचं ग्राउंड मध्ये पदार्पण झालेलं आहे आणि ते त्यांच्या टीमला उत्सुकतेने करताना. टाळ्या वाजून प्रोत्साहन देताना गोयल ट्रेडिंग कंपनीचे कप्तान आदिभाऊ राजपूत ते काल आले नव्हते तर आज त्यांनी बुस्टरचा आवाज दिसतोय हा. आदिभाऊ तुम्हाला काय वाटतं की कमिटीचं नियोजन कसं आहे आणि मॅचेस कसे होत आहेत तर 2 शब्द आपण बोलावे. परत एकदा खूप असा षटकार मारलेला आहे षटकार मारलेला आहे षटकार सॉरी षटकार मारलेला आहे महेंद्र भाऊ आणि खूप खूप चांगले रन झालेले आहेत. स्कोअर सांगा तुम्ही. आणि 2 सिक्स 1 चौकार असा या ओव्हर मध्ये ठोकलेला आहे त्यांनी. कर्नूल 186, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी, उत्कृष्ट स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण, सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल, खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य. कर्नूल 186 मध्ये कीटक आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे. मजबूत खोड, लांब पाने, यामुळे मिळतो उत्तम चारा. मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे. शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ. कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात. Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU मिनिस्टर यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांचे फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. घेतोस का आणि बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरून येतील टपोरी होतील सर्व दाणे. तेलही भरपूर मिळेल, मिळेल भरपूर पशु आहार, भावही चांगला ये आरोग्य अपार. जो याला पेरतो या त्याचं पीक होतंय भारी. बॉम्बे सुपर बियाणे लक्ष्मी नांदेल दारी. बॉम्बे सुपर बियाणे शेतात लावून समृद्धी यायला लागली. बॉम्बे सुपर भुईमुग बियाणे बॉम्बे 55, बॉम्बे 44, बॉम्बे 51, कस्तुरी 108, टॅग 24. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच ध्यास, बॉम्बे सुपर बियाणे हाच आमचा खास. हाँ जी हाँ, ये है सिंजेंटा का पौधों का टीका. वोलियम फ्लेक्सी चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की बचत. जी हाँ, वोलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत. जी हाँ. मातीच्या पोटात अस्मानाचं बळ,
माऊलीची लाज राखजी या विन त्या दिव्याला तू साकड घाल या तळमळ जीवाला सादर आहे कलरीज एक्स्ट्रा, नैसर्गिकतेने परिपूर्ण भारताचे पहिले प्रीमिक्स तणनाशक मका आणि उसासाठी. कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझलवाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा. कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि उसाच्या पिकांमध्ये गवत वर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल. सुनो सुनो मेरे दोस्तों, षटकार घेऊन येत आहे जर्सी नंबर 7. बॉलर नेम प्लीज. शिरपूर टीम प्लीज सेंड प्रकाश भाऊ. प्रकाश भाऊ यांच्या मागच्या 10 मॅचेसची बॉलिंग ॲव्हरेज खूप चांगली आहे म्हणून गुजरात प्यार कराता फिर प्यार सीधा मौत देने लेने आके माफियाज लगे माफियाज कदे जेल कदे. हर्ष तुझ्याकडे चष्मा आहे का त्याचा? हात दे मग त्याला. तिथं जे नाही म्हणतोय तो. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे सन्मान दिलेला आहे बॅट्समनने. मौका चांगला शॉट मारलेला आहे भाऊंनी. वा वा, बिल्डिंग बिल्डिंग बिल्डिंग. दीपक भाऊ हे आपल्या क्षेत्रासाठी मानले जातात. शिरपूर संघ तुम्ही चांगला स्कोर केलेला आहे, फक्त मिसफिल्ड करू नका. चांगले हेल्दी प्लेयर आणलेले आहेत त्यांनी. प्रकाश भाऊ आपल्या गोलंदाजीचा तिसरा चेंडू घेऊन येत आहे. बघूया लेफ्ट हँड बॅट्समन त्यांना कशा प्रकारे चेंडू टोलवतात. सुंदर असा शॉट मारलेला आहे. बघूया किती रन काढतात. 1 रनाने त्यांनी आपली धाव पूर्ण केलेली आहे. कुणाल भाऊ थोडस धीर घ्या. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. सरकून घ्या. चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे जर्सी नंबर 44.
काय टेन्शन घेऊ नको कोण दादा, जास्त बोर मारत नाही मी. गणेश भाऊ सिंगल गाव धावा घेऊन स्ट्राईक देताना. एक ओव्हर झालेली आहे. एक ओव्हर मध्ये पिंपळनेर संघाचा स्कोर 4 रन. पिंपळनेर संघाने सावध अशी सुरुवात केलेली आहे. एका ओव्हर मध्ये 4 रन घेतले आहे त्यांनी. पुढील ओव्हर घेऊन समाधान भाऊ 11 नंबर जर्सी. जाऊ मित्रांनो. प्रवीण भाऊ तुम्ही नाराज होऊ नका. साहेब काही टेन्शन घेऊ नका. स्कोर थांबलेला आहे. आउट आहे. आउट. पिंपळनेर संघाचा एक गडी बाद झालेला आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये. समाधान भाऊ एन्जॉय करताना बजाव. हेली हेली मेंढलीन खाटी खाटी टाळ. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आदित्य भाऊ यांनी. त्यांच्या टीम साठी 2 रन वाचवले आहेत त्यांनी. पीन जबर जोर छोटे जवानी डिस्को मरेरा. पीन जबर जोर छोटे जवानी डिस्को मरेरा. पुढील बॉल घेऊन समाधान भाऊ त्यांच्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे हा.
मिसफील्ड झालेली आहे आणि 1 रन काढण्यात बॅट्समन यशस्वी. मिसफील्ड झाल्यामुळे 1 रन काढला त्यांनी, तर 2 रन झाले, अतिरिक्त 1 रन. 2 ओव्हरमध्ये पिंपळनेर संघाचा स्कोर झालेला आहे 11 रन. दोन ओव्हर झालेले आहेत आणि पॉवर प्ले संपलेला आहे. धीरे धीरे नाच नानी धीरे धीरे नाच. हॅलो हॅलो. शहादा टीम बॅटिंग घेत आहे, धुळे टीम फिल्डिंग करणार आहे. पुढील सामना शैलेश भाऊ यांनी विचारलंय बॉलचं वजन किती आहे. तरी त्यांच्या आतापर्यंत 2 मॅचेस झालेला आहे. त्यांना माहित नाही का बॉलचं वजन किती असतं. 99 ग्रामचा बॉल असतो हा. सुंदर अशी कॅच पकडली आहे पिंपळनेर संघाच्या शतकरक्षकाने. चांगलं. महेंद्र भाऊ तुम्ही शांततेमध्ये घ्या जरा. सुशील भाऊ जोपर्यंत डान्स करत नाही तोपर्यंत ट्रॉफी झालाय त्यांचा डान्स. पंकज भाऊ आणि शैलेश भाऊ ट्रॉफी देतील, पण दोघं पण डान्स करतील. शैलेश भाऊ आणि सुशील भाऊ गाणं. शैलेश भाऊ ट्रॉफी द्या. सुशील भाई यांना ट्रॉफी द्या तुम्ही. शैलेश भाई फोकस करा शैलेश भाऊ आणि सुशील भाऊ यांच्यावर मॅन ऑफ द मॅच देताना. ओके 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 ओके.
दोघी अतिशय चांगले खेळाडू शैलेश भाऊ आणि सुशील शर्मा. अष्टपैलू व्यक्तिमत्व. दोंड्याच्या टीमचे शैलेश भाऊ बोरसे, सुशील भाऊ यांना बोलो. मैन ऑफ द मैच सुशील भाऊ शर्मा. मैं पिछली मैच का मैन ऑफ द मैच हूँ, पर ये मैं मेरी टीम के प्लेयर मनोज तेले इनको डेडिकेट करता हूँ. उन्होंने बहुत अच्छी बॉलिंग और फील्डिंग और बैटिंग की इसके लिए. रन अगर नहीं बनाए फिर भी भैया ने बड़ा दिल कर दिया. फिर भी तेले को मैन ऑफ द मैच दे दिया. संघाचा प्लेयर. स्कोर सांगा योगेश भाऊ. इस मैच में बूम पड़ गई उसकी, फिर भी दे दिया उनको. सुशील भैया का बड़ा दिल. ये सुशील भैया का बड़प्पन है. पिछले साल उन्होंने शाहिद को मैन ऑफ द मैच दिया था और इस बार मनोज तेलो को दिया है. शैलेश भाऊ डांस. मनोज भाऊ तेले. पुढचा चेंडू पिंपळनेर संघासाठी. डॉट बॉल. अतिशय सुंदर असा चेंडू शिरपूर संघाकडून. श्री एग्रो का है, प्लेयरों का कहना है और त्रिमूर्ति वालों का कहना है कि कल के लिए भी उनका मौका है. शैलेश भाई आपका क्या कहना है इस बात पे? भैया श्री एग्रो के खिलाफ खेलेंगे वो. डॉट बॉल वंस अगेन शिरपूर संघाकडून. कल आने वाले नहीं है, दोंडाचे आराम करने वाले हो. शैलेश भाई अगर बाय दे देंगे तो अच्छा हो जाएगा. तुमचे 2 शब्द अपेक्षित आहेत. मित्रांनो, हार जीत चालू राहते. उद्या आम्ही नक्की येणार आहेत. 100% या स्वागत आहे तुमचं. ज्यांना वाटते की आज आम्ही जिंकलोय त्यांनी युट्यूबवर मॅच पहिले 5 ओव्हरी बघून घेणे. डॉट बॉल शिरपूर संघाकडून. शैलेश भाऊ स्वागत आहे तुमचं. उद्या या तुम्ही 100%. धनु भाऊ. कोई परेशानी या कोई सवाल, मेरा जवाब मचाएगा बवाल. मेरी फसल बीमार है, इसका क्या इलाज है? अरे इतना भी नहीं पता क्या? समझदार किसान की ज्यादा उपज का एक ही राज, नाम है ट्रीडियम. इसमें है 3 अनोखे शक्तियों का वरदान: ताकत, तकनीक और तेजी. ट्रीडियम धान की फसल को देता है बाघ जैसी ताकत, जो देती है धमाकेदार उपज. ट्रीडियम में है शेर की तकनीक, जो झंडा पत्ती को रखे स्वस्थ और हरा. और ट्रीडियम में है चीते की तेजी, जो करे तुरंत असर. यूपीएल का ट्रीडियम, स्वस्थ फसल, सुरक्षा अटल. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाने गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायुची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. बी फॉर विक्टरी, बी फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो. जो खाने में निसर्गत मिठास लाए, जो कृषि उद्योग का महत्वपूर्ण हिस्सा कहलाए, जो कागज तथा इथेनॉल जैसा एक महत्वपूर्ण ईंधन निर्माण करे, जो कपड़ों के लिए डेनिम जैसा फैब्रिक बनाए. गन्ना एक ऐसी फसल जिस पर लोगों के दैनिक जीवन में इस्तेमाल होने वाले कई सारे खाद्य उत्पाद और पूर्णविराम घ्या. लाईव्ह मॅच चालू आहे आपली. पिंपळनेर संघाचे 3 ओव्हर मध्ये 14 रन झालेले आहेत. त्यांना हा सामना जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 48 रन लागणार आहेत. आजा फिर गले मिल ले. आजा गले मिल लो. चलो बाय. आराम से जाना शैलेश भा, टेंशन मत लेना मैच का. धन्यवाद सुशील भाई. तुम्ही ज्या प्रेमाने आम्हाला सांगितलं आरामशीर जा, असं आमच्या गाडीमध्ये डीजेला पैसे देऊन टाका ना. मनोज भाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे का? एवढी आपुलकी, एवढं प्रेम आमच्याबद्दल. तुम्ही पैसे मागता गाडी.
दोंडाईचा संघ यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. हॅलो दोंडाईचा संघ उद्या जोमाने प्रॅक्टिस करून येणार आहेत. ते त्यांची मॅच श्री अॅग्रो 11ची आहे. चलो ये मैच पे ध्यान दो, ये मैच पे एक मिनट ये वो बॉल के बाद में उसको बोल. सुपर 8 में तुम आने वाले नहीं, ये सपने रहना है और सपने रहेंगे तुम्हारे. हाँ, कभी भी सपने मत देखना, दिन को सपने नहीं देखने चाहिए शैलेश भाई. दिन के सपने सच नहीं होते. धन्यवाद सुशील भाऊ. तुम्हाला काय अनुभवी की तुम्ही शांत होणार असं. मला कसलीच गरज नाही शैलेश भाऊ. तुम्ही चिडता काय हो, तुम्ही जिंकलेत. तुम्ही एक माइंड मध्ये सेट करा, तुम्ही जिंकलेत हो. अरे हमें वो मौका वाला वीडियो बनाना है इसके लिए. तू खाना खाया की नाही खाया. नाही जेवण केलं. काल 35 रुपये केलं. आम्ही बाहेर जेवलो होतो. इथं स्वयंपाक संपला होता. ओके चालू राहते. मयूर पवार काय म्हणता तुम्ही. तुम्ही शांत बडा फक्त. सुंदर अशी बॉलिंग करताना शिरपूरचा संघ त्यांनी पिंपळनेर संघाला रोखलेले आहे. तेल काप. पेरू कापताना तेल गर्दी करू नये. आणि मयूर पवार आणि आम्ही फक्त कॉमेंट्रीज करू. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी आम्हाला नाही पाठवायचं. बेकार. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मनोज तेले साहेब आहे. अतिशय सुंदर असा शॉट. चौकार. पिंपळनेर संघाने चंदू भाऊ कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. डॉट बॉल. अतिशय सुंदर असा बॉल शिरपूर संघाकडून. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन बॉलर. अंपायर कडून वाईटचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा. अतिरिक्त 1 रन भेटलेला आहे व्हाईट बॉलला. चेंडू. सुंदर असा गॅप काढलेला आहे. तेवढीच चांगली मात्र 1 रन महेंद्र भाऊ. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण शिरपूर संघाकडून. पिंपळनेर संघाचा स्कोर झालेला 4 ओव्हरमध्ये 23 रन. 3 विकेट गमावून त्यांना हा सामना जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 39 रनांची आवश्यकता आहे. आवश्यकताएं निर्भर होती हैं. इसके अलावा गन्ना किसानों की सामाजिक और वित्तीय स्थिति को बढ़ाने में एक प्रमुख भूमिका निभाता है. इसलिए गन्ने की खेती में पोषक तत्वों की जरूरतें अधिक होती हैं. 4 ओव्हरमध्ये 23 अधिक रन उपज के लिए अपनाएं महावीरा का जीरोन सुपर फॉस्फेट, जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 39 जिसके रनांची 5 आवश्यकता आहे. महत्वपूर्ण पोषक तत्व गन्ने की फसलों में बढ़ोतरी लाते हैं. अच्छी गन्ने की फसल पाने के लिए महावीरा जीरोन उर्वरक का महत्व क्या? योगेश भाऊ तुमची झोप झालेली आहे.
इकडे यायचं. बंद बंद अजून अजून माईक कुठे जाणार आता जे वाईट बॉल अतिरिक्त एक्स्ट्रा रन. सुंदर असा फटका मारलेला आहे. तशी सुंदर कॅच पकडलेली आहे शिरपूर संघाने. महेंद्र भाऊ स्कोर अपडेट करावा, काय परिस्थिती आहे? आणि बाजीगर संघाची जी मॅच होती त्याच्यामध्ये गणेश भाऊ यांनी जी चांगली बॉलिंग केली होती तर त्यांनी इकडे पलटून बघितलं होतं, आम्हाला जी स्माइल दिली होती त्याच्यामुळे चांगली बॉलिंग पडली होती त्यांची. पुढे गेले गणेश भाऊ. पिंपळनेर संघाचे 4 प्लेयर आउट झालेले आहेत. अंपायर यांसाठी पाण्याची व्यवस्था करायची. पाणी पाणी करतायत इकडे ग्राउंड मध्ये. कोणाकडे आहे पाणी? कॅच होती, ट्राय केला परंतु मिसफील्ड झालेली आहे आणि चौका अडवलेला आहे. चांगली कालपेक्षा आजचं वातावरण, काल ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळे उन्हाचा इतका त्रास नव्हता, परंतु आज कडक उन्हामध्ये दोघं पण कडक ऊन आणि कडक वातावरण मध्ये दोघंही टीम खेळताना. फुलटॉस बॉल स्ट्रेट खेळायचा प्रयत्न आणि जोरदार हिट मारलेला आणि रन आउट. डायरेक्ट हिट. हॅलो, पिंपळनेर टीमचे हार्ड हिटर सागर भाऊ बॅटिंगला येत आहे आणि पहिल्याच बॉलला सिक्सर मारण्याची कॅपॅसिटी ठेवणारे सागर भाऊ. विदाउट शेअरिंग युअर पर्सनल डिटेल्स. हॅलो, धका धका ते सागर भाऊ उचली आहे ना. अरे मस्त पण वाईट बॉल. कृपया माईक मध्ये अपशब्द वापरू नका. माईकचा आवाज बंद करण्यात येईल नाही तर. हॅलो प्रणव भाऊ, तो माईक जमा कर बर का तुझ्याकडे रिकाम. साखरीवाले. हॅलो, खूप छान अशी बॉलिंग आणि क्लीन बॉल झालेला आहे. बॅट्समन
शिरपूर संघाने खूप चांगले नियंत्रण ठेवलेले आहे. दीवाना हीरो रा जुवानी झोला मरे रे लो. कॉमेंटेटर पंकज भाऊ छान असा डान्स करत होते. अंपायर डिसिजन नो बॉल बॉल आहे आणि 1 रन मिळालेला आहे आणि पुढील बॉलला फ्री हिट. अंपायरचा इशारा. महेंद्र भाऊ, हा आनंद पैशामध्ये विकत घेता येत नाही, म्हणून मनसोक्त आनंद करावा मनुष्याने. फ्री हिट. फ्री हिटला फक्त 1च रन मिळेल. पाच ओव्हरांचा सामना संपलेला आहे. 5 ओव्हरमध्ये 31 रन, 6 विकेट आहेत पिंपळनेर संघाचे. त्यांना हा सामना जिंकण्यासाठी 6 ओव्हरमध्ये 31 रनांची आवश्यकता आहे. 6 बॉलमध्ये 31 रन. जुवानी झोला मरे रे लो. घोडे चढ्यो रे वीरा घोडे चढ्यो, डीजे ना ताले जोन काढो. शिरपूर संघ खूप चांगली कामगिरी करताना काल पण त्यांनी शेवटचा सामना त्यांचा होता 4 ओव्हरचा, तो जिंकला होता त्यांनी खूप चांगली बॅटिंग करून. फक्त 6 बॉल बाकी आहेत. आदित्य भाऊ बॉल पकडताना मिस झालेले आहेत, तरी 4 रन गेलेले आहेत. खूप छान असा प्रयत्न केला कॅच पकडायचा, परंतु व्यवस्थित जजमेंट आलं नाही. पॉस्चर करेक्टर बेल्ट, ये आपकी
शेळके साहेबांचं आगमन झालेलं आहे क्रिकेट सामना बघायला. शेळके साहेब स्वतः उपस्थित आलेले आहेत. कृपया त्यांचं मनोज भाऊ तेले यांनी स्वागत करावं. शेळके साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेळके साहेब. आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. युट्यूबर कृपया कॅमेरा इकडे करायचा आहे. वसावाई कृषी सेवा केंद्राचे संचालक पंकज भाऊ कॉमेंट्रीची धुरा सांभाळताना त्यांचा डान्स बघून घ्यावा जरा. बजाव. शेळके साहेबांचा आज वाढदिवस आहे. हॅलो, या संघ 19 रन जिंकलेला पिंपळनेर संघाला संघाचा पुढचा रंगतदार सामना धुळे वर्सेस शहादा. क्या है? जिंक गन्ने में डंठल की लंबाई और उपज की मात्रा बढ़ाता है. बोरॉन जो पौधे की कोशिका भित्ति की संरचना करता है और पत्तों का उचित विकास करता है तथा मोटाई लाता है. सल्फर जो खारी मिट्टी में पोषण लाता है, समूह का नियोजन करता है और गन्ने में रस की मात्रा बढ़ाता है. कैल्शियम जो जड़ों में मजबूती और पत्तों में हरियाली लाता है. फॉस्फेट एक मुख्य पोषक तत्व जो गन्ने में लंबाई तथा मोटाई बढ़ा के अधिक जुटाई में महत्वपूर्ण भूमिका निभाता है. यानी कि एक खाद जो दे विभिन्न समाधान. गन्ने की फसल पर जीरोन का प्रति एकड़ उपयोग